नमस्कार सर्वांना. तर आज आपण पान नंबर 8 वरील ही कृती पाहणार आहोत. पहिला उकार, शब्द, वाक्य वाचूया आणि लिहूया. तर उकारांत शब्द आहेत. पहिल्या उकाराचे शब्द आहेत. कोणते शब्द आहेत बघा. बुलबुल, पुरी भाजी, घुबड, सुतार, बाहुली, खुळखुळा, झुला, दुकान, सुरी आणि दुधी. तर हे शब्द आहेत ते तुम्ही वाचा. त्यानंतर खाली वाक्य दिलेले आहेत. बुलबुल आला, झाडावर बसला. दुसरा बुलबुल फुलाजवळ उडत आला. घुबड छतावर बसले. सुतार पक्षी रानात उडाला. सुमन गुपचूप बसली. ती रडायला लागली. तिला बाहुली दिली. तिला खुळखुळा दिला. तिला फुगा आणला. एक फुगा फुगवला, पण फुगा फुटला. दुसरा फुगा फुगवला. तर या पद्धतीने शब्द आणि वाक्यांचे वाचन करा आणि त्यानंतर हे शब्द तुम्ही या पद्धतीनं हे शब्द इथे लिहून काढा. सुंदर अक्षरामध्ये शब्द लिहून काढा आणि त्यानंतर वाक्य या ठिकाणी तुम्हाला जर जागा पुरली नसेल तर अजून एक रेष मारून वाक्य लिहा. तर या पद्धतीने लिहिल्यानंतर तुम्हाला तुमचं पान अशा पद्धतीने दिसेल. ते व्यवस्थित लिहा आणि व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर आईवडिलांना दाखवा. तर गणितामधली आपण कृती घेणार आहोत. तर गणितामध्ये कोणती कृती आहे बघूया मित्रांनो. वजाबाकीची कृती दिलेली आहे आपल्याला. पान नंबर 33 वर वजाबाकीची कृती आहे. काय आहे बघा वजाबाकीची कृती. चला वजाबाकी शिकू. वजाबाकी करायची आहे. मागच्या पानावर आपण बेरजेची गणितं पाहिली होती. तर बघूया आपण कोणकोणती गणितं इथं दिलेली आहेत. तर पहिलं उदाहरण आपल्याला वाचा आणि समजून घ्या. तर पहिलं उदाहरण कोणतं आहे बघा मित्रांनो. तर पहिलं उदाहरण हे आहे बघा. निशाकडे एकूण 2 सफरचंद होते. निशाकडे किती सफरचंद आहेत? 2 सफरचंद आहेत. निशाकडे एकूण 2 सफरचंद होते. 2 सफरचंद होते आणि 1 सफरचंद तिने मीनाला दिला. आता निशाकडे किती सफरचंद राहिले? तर बघा 2 होते, 1 मीनाला दिला म्हणजे तिचे कमी झाले. कमी होणे, काढून टाकणे, देणे याला आपण वजाबाकी करतो आणि त्यासाठी आपण इथं उत्तर येणार आहे 2 सफरचंद होते, 1 सफरचंद मीनाला दिला. निशाकडे किती उरणार आहे? 1 सफरचंद उरणार आहे. तर ही क्रिया समजून घ्या की एका संख्येतून दुसरी संख्या कमी करण्यासाठी म्हणजेच वजाबाकी करण्यासाठी कोणतं चिन्ह वापरायचं आहे वजाबाकीचं. अशा पद्धतीचं वजाबाकीचं चिन्ह आपण घेणार आहोत आणि त्याला काय म्हणायचं? वजा. काय म्हणायचं? वजा. बेरजेच्या चिन्हामध्ये त्याला बेरीज म्हणतात आणि वजाबाकीच्या चिन्हामध्ये त्याला वजा म्हणतात. बघा पुढील गणित आपण करूया. तर या ठिकाणी तुम्हाला चित्र दिलेले आहेत आणि त्या चित्रावरून तुम्हाला वजाबाकी करायची आहे. बघा कशा पद्धतीनं इथं किती सफरचंद दिसत आहेत तुम्हाला. पहा किती सफरचंद दिसत आहेत? 3. आणि इथं किती सफरचंद आहेत? 1. तर 3 मधून 1 गेला तर किती उरणार आहे? 3 आणि 3 सफरचंद आहेत आणि 1 सफरचंद कमी झाला, खाऊन टाकला किंवा दुसऱ्यांना दिला तर किती उरणार आहेत? 2 सफरचंद उरणार आहेत. तर अशा पद्धतीनं इथं तुम्ही 2 लिहायचं आहे. त्यानंतर खाली काय आहे बघा. किती आईस्क्रीम आहेत? 4 आईस्क्रीम आहेत आणि त्यापैकी 2 खाऊन टाकले तर किती उरणार आहेत? 2 आईस्क्रीम उरणार आहेत. तर अशा पद्धतीनं इथं तुम्हाला वजाबाकीच्या क्रिया दिलेल्या आहेत. वजाबाकीची गणितं दिलेली आहेत. ती योग्य पद्धतीने सोडवा. नाणी, दगड किंवा काड्या, फुलं यांचा किंवा बोटांच्या सहाय्याने सुद्धा ती वजाबाकीची गणितं तुम्ही सोडवू शकता. आणि अशा पद्धतीनं वजाबाकीची गणितं सोडवल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं तुमचं पान दिसणार आहे. बघा या पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित हे पान पूर्ण करा आणि तुमच्या आईवडिलांना, बहिणीला
भावाला, कोण तुमचा अभ्यास घेते त्यांना दाखवा. आलं लक्षात मित्रांनो? तर पुढील व्हिडिओ आपण पुढील पान सोडताना करूया. धन्यवाद.